राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। आमदार काशीनाथ दाते यांनी उधारीच्या आमदारकीवरती जगू नये, ताकद असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, अशा कडक शब्दामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते सुजित झावरे पाटील यांनी आमदार काशीनाथ दाते यांचं नाव न घेता त्यांच्यावरती तोफ डागली आहे। जो DPR म्हणजे विकास आराखडा हा काही दिवसांच्या पूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मंजूर केला आणि तसं मंजुरीचं त्यांनी माझ्या शिवसेना प्रवेशाच्या वेळेस जाहीर सभेत देखील सांगितलं होतं की मी येत्या काही दिवसांमध्ये हा प्रवेश आम्ही करू, प्रवेशाच्या नंतर DPR मंजूर करू। DPR मंजूर झाल्यानंतर महापालिकांच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहितेच्या काळामध्ये काही दिवस हा DPR बनवत असताना त्याच्यामध्ये आचारसंहितेच्या नंतरच ते देणं थोडंसं संयुक्तिक असल्यामुळे 4-5 दिवसापूर्वी मी मुंबईला गेलो होतो आणि शिंदे साहेबांच्या कानावर घातलं की साहेब याच्यामध्ये आपण DPR मंजूर केला आहे, परंतु अजूनही त्याची जी नोटिफिकेशन आहे ते अद्याप आम्हाला कोणाला प्राप्त झालेलं नाही। त्यांनी ताबडतोब राज्याचे नगरविकास सचिव मला वाटतं श्री असीमजी गुप्ता साहेब असतील, त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं की मला आजच ती DPRची पार्नरची कॉपी आणून द्यायची। आणि साधारण मी दुपारी मंत्रालयात होतो, विधान भवनामध्ये होतो आणि संध्याकाळी रात्री 11 वाजता त्यांच्या बंगल्यावरती संबंधित विभागाचे अधिकारी ही कॉपी घेऊन आले आणि त्यानंतर मी आपले जे काही तालुक्यातील पत्रकार बांधव आहेत यांना मी ती शेअर केली। शेअर केल्यानंतर माझा अपेक्षा अशी होती की तालुक्यातली सगळे लोक त्याचं कौतुक करतील की बाबा एक चांगलं काम आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये होत आहे, परंतु तसं न होता दुर्दैवानं काही ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांनी त्याच्यामध्ये काहीतरी वल्गना केल्या। जी लोक म्हणत होती की DPR निघालाच नाही, DPR सँक्शनच झाला नाही, अशी लोक पण आता म्हणायला लागले की नाही नाही सँक्शन झालाय तो। मग तुम्ही तर म्हणत होता DPR सँक्शनच नाही, मग ही कॉपी कसली आहे नेमकी? ती कॉपी सहित मी तुमच्याशी बोलतोय। माझी एकच त्यांना सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला उधारीत आमदारकी मिळालेली, उधारीत, आपण त्या उधारीचं चुकता असं काही करू नये। आपण मुळामध्ये ग्रामपंचायत सदस्य व्हायचे सुद्धा लायकीचे नाही, परंतु आपल्याला आम्ही सगळ्यांनी मदत करून, विशेषतः स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या सांगण्यावरनं त्यांना आम्ही मदत केली आणि माझ्या एकट्या वासुंदे गावामध्ये तालुक्यामध्ये सर्वाधिक लीड हा त्याच्यामध्ये असताना त्याचे उपकार तर सोडून द्या, परंतु आज त्यांनी असं बोलण्यात आलं त्यांच्याकडनं की एक ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस DPR मंजूर कसा करून आणतो, हेच तर तुम्ही शिका ना आमच्याकडनं। आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही काय शिकलं पाहिजे आमच्याकडनं की ज्याला काम करायचं त्याला पदाची आवश्यकता नाही, ज्याला काम करायचं आहे तो पदाच्या लालसेने काम करत नाही। माझ्याकडं कुठलंही पद नाही हे मी मान्य करतो, म्हणून मी विकास कामं कधी थांबवले नाहीत। कदाचित तुमच्यापेक्षा दुप्पट वेगाने मी काम करतोय, काम करणार, काम करत आलोय आणि काम करत राहणार। परंतु जी द्वेष भावना आपल्या मनामध्ये भरलेली आहे, द्वेष कोणाविषयी असावा? ज्यांनी तुम्हाला कधी त्रास दिला, ज्यांनी तुमच्या निवडणुकीमध्ये काही चुकीचं काम केलं, तुम्हाला आमदार घडवलं, मग मी ग्रामपंचायत सदस्य जर नाही तर तुम्ही माझ्या पाया पडायला का आलात? अहो, हे सद्गृहस्थ मला एवढंही बोलले की मला माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही आणि एवढ्या वेळेस मला मदत करा। हीच भाषाशैली त्यांची नामदार अजितदादा पवार साहेबांकडे सुद्धा त्यावेळेस होती आणि अजितदादांनी सुद्धा मला विनंतीपूर्वक सांगितलं का सुजित, एवढ्या वेळेस त्यांची इच्छा आहे तर तुम्ही थोडंसं शांत राहा। इतका मनाचा मोठेपणा तुम्ही माझ्या बाबतीत कधी दाखवला असता का? कधी नसता दाखवला।
परंतु एका ज्येष्ठ माणसाला डावलू नये. तुमचं वय झालं आहे, तुम्हीच मला स्वतः सांगितलं, 2 ठिकाणी सांगितलं, लोणीला सांगितलं, मुंबईला सांगितलं की मला जर मी आमदार झालो नाही तर मला कावळा शिवणार नाही. तुमच्या कावळ्याची व्यवस्था मी आता करून दिलेली आहे. आता पुढं तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. आता तुम्ही जर अशा पद्धतीने त्याचे उपकाराची भाषा करत असले तर तुमच्या इतके नतद्रष्ट कोणी दुसरं नाही. आणि कोणाला तुम्ही पुढं करताय? एक चायनीज चेडे काय नाव आहे इथल्या गावातला, तर ते चेडे वगैरे असल्या छोट्या माणसांच्या संदर्भात मी बोलणं चुकीचं आहे. कारण की काय की त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं आणि मग बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टींवर गप्पा माराव्यात. कारण त्यांच्या दृष्टीनं DPRचा लॉंग फॉर्मसुद्धा त्यांना माहीत नसेल. अशा माणसांनी पारनेरच्या विकासात बोलू नये. आणि तुमचं काय योगदान आहे आम्हाला माहिती आहे. तुम्ही काय काय केलं आहे, तुमचे कर्तृत्व काय आहेत. तुम्हाला कोरोना काळामध्ये तहसीलदारांनी उठाबशा काढायला लावल्या का, तर तुम्ही चढ्या भावाने माल विकत होतात म्हणून तुम्हाला उठाबशा काढायला लावल्यात. तुमची ही वृत्ती आहे. याच्यातून प्रवृत्ती कळते की कोरोना काळात मृताच्या टाळूवरचं लोणी कसं खायचं. आणि त्यांचा वापर करून, त्या लोकांचा वापर करून ही लोकप्रतिनिधी आपला स्वतःचा त्या ठिकाणी एक हे करतायत, स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आता विषय इतकाच आहे की DPR कोण मंजूर करतो हे न कळणं इतकी संता दूध खोडी नाही. येत्या नगरपंचायतच्या निवडणुकीला मी याचं उत्तर अतिशय मतातून चांगल्या पद्धतीने त्यांना देईन. पण माझी त्यांना परत एकदा विनंती आहे, आपली कुवत नसताना आपल्याला जर उधारीवर एखाद्याने आमदारकी दिली असेल तर उधारीवरच्या जीवनावर एवढं जगू नये. उधारीवरच्या आमदारकीवर तुमची खरंच हिंमत असेल ना, तुमच्यात खरंच ताकद असेल ना, तर आत्ता ह्या क्षणी तुम्ही राजीनामा द्या. राजीनामा दिल्यानंतर उद्या निवडणूक लावा. अरे तुमची स्वतःची ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात नाही, स्वतःचीच नाही, लांबचं तर सोडून द्या, तुमची स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात नाही. गप्पा एवढ्या मोठ्या आहेत तर त्या दुसऱ्याच्या कुबड्या वापरून गप्पा मारू नये. मला माझ्या बाबतीत मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मला आयुष्यात काय होता येईल मला माहीत नाही, ते परमेश्वर ठरविल. पण मी कोणाच्या कुबड्या वापरून आमराव होणार नाही. कारण मला लाज वाटेल हो, रात्री झोपताना लाज वाटेल, ज्याला आपण याची कुबडी वापरली आणि आपण आमदार झालो. तसं यांना थोडीशी यांनी आत्मपरीक्षण करावं. रात्री जाऊन जरा आरशात चेहरा बघावा आणि विचार करावा की चला आपण कोणामुळं आमदार झालोय, कशामुळं झालोय, आपण खरंच तेवढ्या लायकीचे आहोत का. म्हणून दिली लोकांनी तर शांतपणे ती उपभोगा. आणि कावळा शिवण्याची जी तुम्ही मला भाषा वापरली होती की माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही, आता तर तुम्ही आमदार झालात, आता कावळा शिवेल. आता तुम्ही तुमचं पुढचं मार्गक्रमण चालू करा. आता कशाला बाकीच्या गोष्टींवर चर्चा करत बसता. नाही, त्या ज्या माणसांनी काम केलं, म्हणजे उद्या असं झालं की कुत्रीला पिल्लं झाले तरी हीच म्हणतील हे आमचंच आहे. ही अशा पद्धतीचं जर तुमचं वागणं असेल तर हे तुमच्या पदाला साजेसं नाही. आणि ग्रामपंचायत सदस्य नसणारा माणूस काय करू शकतो हे याची थोडीशी तुम्ही कित्ता गिरवा आणि थोडंसं स्वतःच्या याच्यामध्ये सुधारणा करा की आपल्याला ग्रामपंचायत सदस्य नसलेल्या माणसाच्या 4 वेळा ऑफिसला जाऊन पाया पडावं लागतंय. याचा अर्थ आपण तितकेही लायकीचे नाहीत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. मी या बाबतीत एकच सांगू इच्छितो की मला आज एक गोष्टीचा खूप मनापासून आनंद होतोय की DPRचा जो नोटिफिकेशन निघालंय, या नोटिफिकेशनच्या नंतर आमचं पुढचं पाऊल असणार आहे ते म्हणजे पारनेरची पाणी योजना. आणि पाणी योजना ही जी आहे ती अतिशय महत्त्वाची योजना आहे. कारण का की आज पारनेर शहर हे फक्त थोडंसं पाण्याच्या पाणी नसल्यामुळं पारनेरला ज्या ज्या अडचणी येतात त्या नागरिक कानावर घालत असतात. आज DPR जर मंजूरच नसता झाला तर पाणी योजना मंजुरीचा प्रश्नच येत नव्हता. जोपर्यंत तुमचा विकास आराखडा मंजूर होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही योजना आपल्याला राबवता येत नाही. आणि म्हणून आता पाणी योजनेला मार्ग मोकळा झाला, पारनेरच्या पाणी योजनेचा मार्ग मोकळा झाला. आज ती मला वाटतं 74-75 कोटी रुपयाची पाणी योजना असेल. मी स्वतः शिंदे साहेबांना बरोबर घेऊन जाऊन, माननीय पालकमंत्र्यांना बरोबर घेऊन जाऊन, माननीय मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांकडेच आता हा विषय जाणार आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आणि त्यांच्या संमतीने ही पाणी योजना लवकरात लवकर पारनेरकरांच्या सगळ्यांच्या सेवेत कार्यान्वित करू, हे देखील मी DPR इतकंच तुम्हाला छाती ठोकपणे समजून सांगतो. आणि त्याच्या बाबतीतही बऱ्याच नंतर काही चर्चा वगैरे होतील. मला चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. मी चर्चा करणारा माणूस नाही, मी काम करणारा माणूस आहे आणि मला काम करण्यात इंटरेस्ट आहे.
मी आजही असा माझा दिवस जात नाही की इथं मी नारळ फोडला नाही, तिथं काम केलं नाही. तुम्ही तुलना करा की तुम्ही आमदार आहात आणि तुमच्यापेक्षा जर एखादा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस जास्त काम करतो, एवढी ईर्ष्या व्हायची काय कारण आहे? अरे बाबा, त्याच माणसामुळं तू आमदार झाला, हे तू कसं विसरतोस? काय विसरायचं कारण आहे? आणि हे मला निवडणुकीच्या आधी अनेक लोकांनी सांगितलं होतं की यांची प्रवृत्ती अतिशय खराब आहे, हे निवडणूक संपल्यावर तुम्हाला फसवणार आहेत. तरीही केवळ स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आणि खासदार सुजय विखे पाटील साहेब यांच्या शब्दाखातीर त्यांना त्या ठिकाणी आम्ही आमदार केलं. त्यांनी आता पुढची त्यांचं मार्गक्रमण सुरू करावं. अतिशय याच्यामध्ये फार खोलात जाऊन इतक्या द्वेषाने बोलून मी त्या दिवशी त्यांचा व्हिडिओ पाहिला, फार अंतकरणामध्ये माझ्या वेदना झाल्या की आपण ज्या माणसाला 10 ते 12 गावांमध्ये बूथ लावायला माणूस नव्हता, त्यांनी त्यावेळेस मला विनंती केली आणि हेच जे चेडे बोलत आहेत ना, हेच आमच्या गावामध्ये वासुंद्यात येऊन थांबले होते. तर त्यांना वनकुट्यात जायला भीती वाटत होती. ते म्हणले आम्ही वनकुट्यात जाणार नाही, तुम्ही बरोबर असेल तरच आम्ही तिथं बूथ लावू. आणि आज ते लोक बोलतायत. म्हणजे काय जातीची माणसं आहेत ही सगळी, हे तुम्ही सगळ्या नागरिकांनी ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. वान गाईचा चेहऱ्यावर असं दाखवणार की मी फार प्रचंड सत्शील आणि सात्विक माणूस आहे. माझ्या बाबतीमध्ये मी एकच सांगतो, मी कदाचित एखाद्याला फटकळपणे बोलेल, एखादा शब्द माझ्याकडनं जाईल, परंतु माझ्या जे पोटात आहे ते माझ्या होटात आहे. मी मनामध्ये मळ न ठेवणारा माणूस आहे. परंतु आजची पद्धत कशी आहे की समाजामध्ये थोडासा गोड बोलणारा माणूस, चेहऱ्यावर असे काही छप्पन टिकल्याचे लोक असतात असे की चेहऱ्यावर असं बोलतात, असं समोरच्याला वाटतं की याला किती गरीब माणूस आहे. तर त्या माणसाच्या मनामध्ये हे विषारी आहे, विष भरलेलं आहे. त्या विषारी झाडाला आम्ही या निवडणुकीच्या आधी पाणी घातलं की माझं दुर्दैव समजतो मी. परंतु ते मी त्यांच्यासाठी नाही घातलं, ते मी मोठ्या नेत्यांच्यासाठी घातलं. तर आज मला एक जुन्या गीताची आठवण होती, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. अगदी कमी कालावधीमध्ये एवढी किकबॅक बसेल असं मला वाटलं नव्हतं. परंतु आता ती सवय असतेच. शेवटी काय की तुम्ही गाढवाला सिंहासनावर जरी बसवलं तरी गाढव हे सिंहासनावर बसल्यानंतर देखील लाताच मारणार, दुसरं ते काही करू शकत नाही. त्याच्यामुळं आता त्याच्यावर मला अधिक बोलायचं नाही. आज पारनेरच्या DPRवर परत आपण येऊयात. आज मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं खऱ्या अर्थानं आभार मानतो की साहेब, तुम्ही जो शब्द माझ्या प्रवेशाच्या वेळेस सभेमध्ये दिला तो तंतोतंत खरं करून दाखवला आणि या रूपानं आज पारनेर शहराचा विकासाच्या सगळ्या वाटा मोकळ्या झाल्यात. उद्या अशीच मदत आम्हाला पाणी योजनेच्या बाबतीमध्ये सगळ्यांना करा, एवढीच माझी एक त्यांना देखील मी विनंती करणार आहे. दुसरी गोष्ट, सत्कार. आता मी कधी कोणाला आयुष्यात म्हटलेलं नाही माझा सत्कार करा. मी माझ्या कधी वाढदिवसाच्या कधी डामडौल केला नाही, कारण मला ह्या गोष्टी अजिबात आवडत नाही. मी कधी केक कापला नाही. परंतु नगराध्यक्षांनी जर माझा सत्कार केला तर त्याच्यामध्ये वावगं काय ठरलं? नगराध्यक्षांनी जर त्यांना वाटलं की आपल्या गावासाठी जर यांनी काही विकास योजना आणल्या तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? सत्कार हा कोणत्या पक्षाचा नसतो, सत्कार हा विकासाचा सत्कार असतो. आणि विकासाचा सत्कार घेत असताना आज मी त्यांना देखील एक मनपूर्वक मी त्यांना एक आश्वासन देतो की आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे पाणी योजनेचं, हे लवकरात लवकर पूर्ण होईल. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका तुमच्या मनामध्ये बाळगू नका. इतकंच आज मला तुमच्या सगळ्यांना बोलायचं आहे. नमस्कार.